महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। आपण माझे सर्व पत्रकार मित्र, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये रायगड जिल्ह्यातील महत्त्वाच्या सुरू असलेल्या प्रकल्पाच्या बाबतीमध्ये बैठक आयोजित केल्या होत्या। त्यामध्ये प्रामुख्याने मुंबई गोवा रस्ता जो रखडला आहे आणि प्रचंड प्रमाणावरची वाहतुकीची कोंडी माणगाव इंदापूरच्या परिसरामध्ये होत आहे, त्यातल्या इंदापूर आणि माणगाव बायपासचं काम आता शीघ्र गतीने सुरू आहे। त्यामध्ये कोकण रेल्वे, फॉरेस्ट आणि इतर काही बाबतीच्या खूप तांत्रिक अडचणी तयार झाल्या होत्या, त्यामुळे कामाचा वेग मंदावला होता। अशा वेळेला कोकण रेल्वेचे चीफ इंजिनियर, कोकण रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, राष्ट्रीय महामार्गाचे चीफ इंजिनियर, त्यांचे संचालक अशी एकत्रित बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाली आणि कोकण रेल्वेचं जी आज इलेक्ट्रिक लाईन गेलेली आहे वरून, कारण आता आपल्याकडची रेल्वे रत्नागिरीपर्यंत इलेक्ट्रिकवरती चालत असते, त्याच्यामध्ये हे फ्लायओव्हर जो होणार आहे त्याच्यातल्या ज्या काही तांत्रिक अडचणी होत्या त्या बाबतीमध्ये ताबडतोब उपाययोजना करण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी आदेश दिलेत। 3 ठिकाणी काम त्याच्यातलं रखडलं होतं, त्यातला एका कामाच्या तांत्रिक अडचण ही 2 दिवसात दुरुस्त होईल, उरलेल्या कामाची अडचण एकाची 15 दिवसात दुरुस्त होईल आणि एकाची महिनाभरात दुरुस्त होईल। त्यामुळे असा प्रयत्न आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये 1 जूनपर्यंत तो बायपासचं काम पूर्ण करून त्याच्यातून वाहतूक सुरू करण्याच्या दृष्टीकोनातून आज त्या ठिकाणी आदेश दिलेले आहेत। फॉरेस्टचा काही प्रश्न त्या ठिकाणी होता, त्या दृष्टिकोनातून सुद्धा त्याच्यातल्या कायदेशीर ज्या वनसंज्ञाखालच्या ज्या काही बाबी आहेत त्या दृष्टिकोनातून सुद्धा त्या रस्त्याच्या कामाला गती कशी मिळेल याचा निर्णयसुद्धा त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। हा एक महत्त्वाचा मुद्दा त्या ठिकाणी होता। दुसरा मुद्दा, रिलायन्समध्ये जे काही विस्तारीकरण होतं आहे तिथल्या भूमिपुत्रांचा विषय होता, त्या बाबतीमध्ये एक बैठक त्या ठिकाणी घेतली। तिसरा, गेलचा एक मोठा महत्त्वाकांक्षी देशाच्यासाठी असलेला एक प्रकल्प आपल्या जिल्ह्यामध्ये उसरच्या परिसरामध्ये होत आहे, तिथल्याही भूमिपुत्रांचे काही प्रश्न प्रलंबित आहेत। आज त्यांचे वरिष्ठ अधिकारी नव्हते म्हणून लोकसभेचं अधिवेशन चालू असताना पार्लमेंटची स्टँडिंग कमिटी ज्याचा मी चेअरमन आहे त्याची बैठक बोलवण्याचं मी आज तिथूनच लोकसभा सेक्रेटरीला कळवलं। त्यामध्ये गेलचा विषय प्रामुख्याने घेण्याच्या बाबतीमध्ये अजेंड्यावरती घेण्याचं सुतोवाच केलं, त्यामुळे पार्लमेंटच्या स्टँडिंग कमिटीच्या पुढेच गेलच्या प्रकल्पग्रस्तांच्या उसरच्या प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नाची चर्चा त्या ठिकाणी करण्याचं आम्ही नक्की केलेलं आहे। तिसरा महत्त्वाचा मुद्दा की सागरी महामार्ग, त्याच्यातला तुर्माडी आगरदांडा ते तुर्माडी जो काही पूल होणार आहे तिथले काही स्थानिक भूसंपादनाचे प्रश्न होते, काही वन खात्याच्या संबंधित प्रश्न होते, काही स्थानिकांच्या अडचणी होत्या। त्या बाबतीमध्ये हिंदुस्थान कन्स्ट्रक्शनचे अधिकारी आणि MSRDCचे वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक ग्रामस्थ यांची एक बैठक घेतली आणि त्याच्यातून सुद्धा त्या पुलाचं काम शीघ्रगतीने कसं होईल आणि स्थानिक जे काही भूमिपुत्र होत आहेत किंवा प्रकल्पग्रस्त होत आहेत त्यांचे प्रश्न कसे सुटले जातील या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी चर्चा केली। मशाचा एक विषय प्रशासकीय इमारतीचा होता, त्याची चर्चा केली आणि मग आज जिल्ह्यातील अनेक सहकारी आले असल्यामुळे त्यांची वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये जी काही कामं होती त्या संदर्भामध्ये चर्चा केली। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आल्या होत्या, त्यांना आज एक इमारती 1 मेपर्यंत कशी पूर्ण करता येईल म्हणजे पदाधिकारी बसू शकतील आणि मूळ प्रशासकीय इमारतीचं काम चालू आहे ते मर्यादित वेळेमध्ये कशामध्ये करता येईल याच्या सूचना त्या ठिकाणी देण्यात आल्या। त्याच वेळेला दादरच्या गावांतील जमिनीचं संपादन SEZ 15 वर्षापूर्वी जे काय झालं त्या संदर्भामध्ये जवळपास 400-500 शेतकरी भगिनी काही शिष्टमंडळ घेऊन कलेक्टरला भेटायला आल्या होत्या। त्यांची शिष्टमंडळाची भेट नव्हे तर तिथल्या आलेल्या मोर्चाग्रस्तांची भेट मी जाऊन घेतली आणि त्यांच्या पाठीमागे सुद्धा एक लोकप्रतिनिधी या अर्थाने माझी स्वच्छपणाची भूमिका राहील असं त्यांनाही त्या ठिकाणी मी आश्वासित केलं। अशा बाबीच आपल्यासमोर त्या ठिकाणी याव्यात। जिल्ह्यातील सुरू असलेले प्रकल्प अधिक गतीने त्या ठिकाणी सुरू व्हावेत, त्यातील राष्ट्रीय महामार्ग असेल, जिल्ह्यातील खाजगी प्रकल्प असतील, जिल्ह्यातील
आपल्या जिल्ह्यातला जाणारा सागरी महामार्ग असेल, हे जे काही महत्त्वाचे प्रकल्प जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून आहेत त्याला गती देण्याच्या दृष्टिकोनातूनच आजची बैठक त्या ठिकाणी होती. आपल्या मार्फत वर्तमानपत्रातून जनतेच्या समोर मीडियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी जावं याच हेतूने आपल्याला या ठिकाणी बोलवलं होतं. मला जे आपल्यासमोर विदित करायचं होतं ते मी बोललेलं आहे. आपल्याला काही मोकळेपणाने संवाद करायचा असेल तर करावा अशी आपल्याला विनंती आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.